आवटे सर, एक सक्षम विरोधक, एक सक्षम विरोधी चेहरा मोदी असेल तर मोदींच्या समोर तेवढाच सक्षम चेहरा नसणं हे कुठेतरी इंडिया आघाडीला मारक ठरतंय आणि म्हणून त्यांच्या जागा कमी होताना प्रत्येक राज्यात बघायला मिळतात असं वाटतंय आपल्याला. नाही, सगळ्यात पहिल्यांदा मगाचा एक उल्लेख करतो, विश्वास पाठकांना चांगली मतं मिळाली, चांगल्या जागा मिळाल्या तर त्यांनी पेढे दिले तर ते पेढे घ्यायला मी तयार आहे. त्याबद्दल विश्वास पाठकांनी अगदी विश्वास बाळगावा. विश्वास पाठक माझे जुने मित्र आहेत. नानिवडेकर मॅडम ज्या मगाशी सांगत होत्या त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाचं रसायन भारतात तयार होत आहे. हे फार स्फोटक आहे. हे रसायन कायमच स्फोटक असतं. मला असं वाटतं की सांस्कृतिक राष्ट्रवाद तो कुठला पक्ष आहे किंवा कुठली संघटना आहे हा अतिशय वेगळा मुद्दा आहे. पण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारताच्या संवैधानिक राष्ट्रवादाच्या कल्पनेला छेद देणारा, आयडिया ऑफ इंडियाच्या कल्पनेला छेद देणारा असा आहे. आणि हा सांस्कृतिक राष्ट्रवाद जर खरंच त्याला बळ मिळत असेल, त्यांनी उल्लेख केला की RSSच्या स्थापनेला 100 वर्ष होत आहेत वगैरे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा इथे प्रभावी होताच, त्यांचे निरलस कार्यकर्ते, केडर वगैरे सगळं होत असते की आत्ताच नाही आहे. त्यामुळे आता अचानकपणे वाढलं असं म्हणण्याचं कारण नाही. पण मुळामध्ये या निमित्तानं सांस्कृतिक राष्ट्रवाद अधोरेखित होत असेल तर हे फार चिंताजनक आहे. हा एक मुद्दा मी नोंदवतो. महत्त्वाचा भाग असा आहे की मुळात काय होईल 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, तर मला स्वतःला असं वाटतं NDAला, भाजपला चांगल्या जागा मिळतील आणि पूर्ण बहुमतानं भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येईल असं साधारणपणे एक कल दिसतो आहे. तो अंदाज आपण मान्य करायला पाहिजे. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये काय घडतं आहे. तुम्ही जे म्हणता आहात की नरेंद्र मोदी विरोधक कोण, तर मुळात असं काही विरोधक सक्षम नाहीत यापेक्षा सुद्धा विरोधक असूच नये अशा प्रकारची जी व्यवस्था उभी राहिलेली आहे ती लोकशाहीला फार घातक आहे. मग भारताची जी कल्पना आहे, भारताच्या कल्पनेमध्ये कायमच लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधक सर्वात महत्त्वाचा, विरोधाची स्पेस असली पाहिजे, विरोधाचा अवकाश असला पाहिजे. आणि हा विरोधाचा अवकाश प्रत्येक माध्यमातून, म्हणजे विरोधी पक्ष असतील, माध्यमं असतील, या सगळ्या माध्यमातून विरोधी पक्ष विरोधकाची भूमिका मांडण्याचा तो अवकाश असला पाहिजे. हा अवकाशच अगोदर बंद करून टाकायचा आणि मग विरोधक निष्प्रभ आहेत असं म्हणायचं, हे फार बरोबर नाही आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा असा की ज्याचा मगाशी उल्लेख झाला की मुळामध्ये भारताची लोकशाही संसदीय लोकशाही आहे. इथे जो बायडेन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा काही मुकाबला नाही आहे की कोण मग बायडेन आहे तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत. इथे 543 खासदार निवडून येतील आणि मग ते पंतप्रधान निवडतील. त्यामुळे आपल्या अध्यक्षीय लोकशाहीचं रूपांतर, आपल्या संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये होत जाणं आणि त्याला एका अर्थानं प्रतिष्ठा मिळणं हे मला असं वाटतं की फार बरोबर नाही. तुम्ही गंमत बघा, भारतामध्ये ज्या लोकांची पंतप्रधान म्हणून निवड झाली ते अनेक लोक पूर्वी माहितीही नव्हते. डॉक्टर मनमोहन सिंग ज्याने 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं, तर मनमोहन सिंग पंतप्रधान होतील असं काही माहिती नव्हतं किंवा मनमोहन सिंगांना त्या अर्थानं फार कौल मिळाला होता अशातलाही भाग नाही. दूर कशाला, आपले आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होईपर्यंत साधे खासदार पण नव्हते. पूर्वी मुख्यमंत्री होते, अत्यंत प्रादेशिक नेते होते. प्रादेशिक नेते असणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले आणि भारताने ते स्वीकारले. मुद्दा हा नाहीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकारे अध्यक्ष निवडणुकीचं प्रारूप लादणं हे जे सुरू आहे ना, याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. ही संसदीय लोकशाही आहे आणि लोकांनी नरेंद्र मोदींना निवडणं ही छान गोष्ट आहे. लोकांचा कौल आहे, त्यामध्ये अडचण काहीच नाही आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, माझेही पंतप्रधान आहेत, आपल्यापैकी प्रत्येकाचे पंतप्रधान आहेत. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. ते पुन्हा येतील कदाचित, हा मुद्दा वेगळा. पण भारतीय लोकशाहीच्या अनुषंगाने जे पेच आपल्यासमोर आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाचं रसायन, ज्याचा उल्लेख नानिवडेकर मॅडमने केला. सांस्कृतिक राष्ट्रवादाचं रसायन हे आगामी कालावधीमध्ये स्फोटक ठरणार आहे आणि ते आपल्या संवैधानिक राष्ट्रवादाचे विरोधी आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये होत जाणं हे एकूणच लोकशाहीच्या अनुषंगाने घातक आहे. तिसरं असं की विरोधक निष्प्रभ नाहीत, विरोधाची स्पेसच संपत चाललेली आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधाची स्पेस संपवली जाणं हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारताचा सामान्य नागरिक म्हणून विचार करताना आपल्यापैकी प्रत्येकानं, म्हणजे मी कुठल्या पदावर आहे वगैरे म्हणून बोलत नाहीये, भारताचा सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की लोकशाही जिवंत ठेवायची असतील तर हा अवकाश आपल्याला जिवंत ठेवावा लागेल. नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये अनवस्था प्रसंग निर्माण होईल. ही निश्चित आवटे सर, मुळात सत्ताधाऱ्यांनी नीट काम करावं याच्यासाठी एक सक्षम सुजाण विरोधी पक्ष आणि पक्ष नेता देखील असायला हवा, हे प्रत्येकालाच मान्य असेल. म्हणजे सत्ताधारी भाजपला